नमो नमः. संस्कृत वर्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निबंधमालेतील पुढच्या पशुविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मम प्रियः पशुः ह्यामध्ये आपण पुढील प्राणी म्हणून गजः म्हणजेच हत्ती ह्याविषयीची माहिती पाहत आहोत. गजः सर्वेषु पशुषु गजः विशालः अस्ति. सर्व प्राण्यांमध्ये गजः म्हणजे हत्ती विशाल आहे. तस्य पादाः स्तंभाः इव विशालाः. त्याचे पाय स्तंभाप्रमाणे विशाल आहेत म्हणजे मोठे आहेत. म्हणजेच त्याचे पाय जे आहेत ते आकाराने फार मोठे आहेत. नेत्रे अतिलघुनी. डोळे अतिशय लघु म्हणजे छोटे आहेत. तस्य शुंडा सरला दीर्घाच. त्याची जी सोंड आहे, शुंडा म्हणजे सोंड, त्याची सोंड सरला म्हणजे सरळ आणि दीर्घा म्हणजे लांब आहे. शुंडायाः अग्रे म्हणजे सोंडेच्या टोकावरती 2 छिद्रे असतात. ज्याप्रमाणे आपल्या नासिकेला 2 छिद्रे आहेत तसंच सोंडेवरती सुद्धा 2 छिद्रे आहेत. तस्य उदरम अतिविशालम भवति. त्याचं उदर जे आहे म्हणजेच त्याचं पोट अतिशय विशाल आहे. तस्य पुच्छम अतीव कृशम. त्याची शेपूट अतिशय छोटी आणि कृश आहे म्हणजेच बारीक आहे. मनुष्यस्य हस्तः इव गजस्य शुंडा भवति. मनुष्यस्य हस्तः इव गजस्य शुंडा भवति. मनुष्याच्या हाताप्रमाणे त्या गजाची सोंड असते. म्हणजे आपल्या हाता एवढी लांब असते की आपल्या हातासारखी त्याची सोंड असते. गजः वृक्षाणां शाखाः भक्षयति. गजः म्हणजे हत्ती वृक्षाणां शाखा म्हणजे झाडांच्या फांद्या भक्षयति म्हणजे खातो. झाडांच्या फांद्या, त्या फांद्यांचे पानं असं तो खातो. गजानां जले निमज्जनम अतिशय प्रियम भवति. गजानां म्हणजेच हत्तीला जले निमज्जनम म्हणजे पाण्यामध्ये बसून राहणं फार आवडतं. अतिशय प्रियम भवति. गजः अतीव बलशाली प्राणी असते. हत्ती अतिशय बलशाली प्राणी आहे. गजः देवेंद्रस्य वाहनम असते. देव इंद्राचं वाहन आहे म्हणजेच इंद्रदेवाचे वाहन आहे. अस्माकं विद्यादेवतायाः श्री गणेशस्य मुखम गजस्य एव अस्ति. आपल्या विद्येची देवता असणाऱ्या श्री गणेशाचं मुख हे गजाचं आहे म्हणजेच हत्तीचं आहे. गजः सामान्यतः वने निवसति. सामान्यपणे हत्ती हा वनामध्ये निवास करतो. भारते तामिळनाडू कर्नाटक प्रदेशे बहवः गजाः सन्ति. सामान्यपणे भारतातील तामिळनाडू कर्नाटक प्रदेशामध्ये अनेक हत्ती आहेत. गजानां दंतस्य मूल्यं बहु भवति. हत्तींच्या दातांचे मूल्य खूप आहे म्हणजेच हत्तींच्या दातांची किंमत बहुमूल्य आहे. गजदंतानां लब्धुम कुख्यातेन वीरप्पनेन नैके गजाः हताः. म्हणजे गजदंत हत्तीचे दात मिळवण्यासाठी, लब्धुम म्हणजे मिळवण्यासाठी, कुख्यात असलेल्या म्हणजे कुप्रसिद्ध असलेल्या वीरप्पनाने अनेक हत्तींना मारले. कलाकाराः गजानां दंतैः रम्याणी वस्तूनि कुर्वन्ति. कलाकार लोक ज्यांच्या हाती कला आहे असे लोक हत्तीच्या दातांपासून रम्य वस्तू तयार करतात. केचन गजाः भारवाहनं कुर्वन्ति. काही गज म्हणजे काही हत्ती जे आहे ते भार वाहून नेण्याचं सुद्धा काम करतात. अद्यापि राजभवनेषु देवालयेषु च गजाः पाल्यन्ते. आजसुद्धा राजभवनामध्ये किंवा देवालयामध्ये हत्तीचे पालन करतात. पुरा गजाः संग्रामे योधानां सहाय्याः अभवन्. पूर्वीच्या काळी हे हत्ती जे आहे ते संग्रामे म्हणजे युद्धभूमीवरती योद्ध्यांना सहाय्य करत असत. अधुना प्राणी संग्रहालये, आता प्राणी संग्रहालयामध्ये तसेच सर्कस क्रीडेमध्ये बहवः गजाः सन्ति. अनेक हत्ती आपल्याला पाहायला मिळतात. प्राणीमात्रेषु कृष्णवर्णः गजः बालकानां अतीव प्रियः अस्ति. प्राणीमात्रांमध्ये काळ्या रंगाचा जो हत्ती असतो तो मुलांना अतिशय प्रिय आहे. ऐरावत नाम श्वेतवर्णः गजः. ऐरावत नावाचा जो हत्ती आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो, पांढऱ्या वर्णाचा असतो. गजः शाकाहारी प्राणी अस्ति. हत्ती हे शाकाहारी प्राणी आहेत. गजः अस्माकं निसर्गवैभवम अस्ति. हत्ती आपल्या निसर्गाचे एक वैभव आहेत. तेषां रक्षणम अस्माकं कर्तव्यम एव. त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्यच आहे. मह्यम गजः अतीव रोचते. मला हत्ती अतिशय आवडतो. अशा प्रकारे तुम्हाला संस्कृतामध्ये हत्तीविषयी माहिती लिहायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हत्तीवरती 5 ते 6 लाईन तुम्ही सहज लिहू शकता. त्याचा अर्थसुद्धा मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. अतिशय सोपे आणि छोटे वाक्य आहेत जे तुम्ही 2-3 वेळेला वाचल्याच्या नंतर तुमच्या सहज लक्षात राहतील आणि पटकन ते पाठसुद्धा होतील. यापुढेही आपण निबंधमालेतील इतर विषयांवर बोलणारच आहोत. त्याचीही माहिती आपण घेऊच या. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या निबंधमालेविषयी माहिती मिळेल. त्यांनासुद्धा या छोट्या वाक्यांच्या माध्यमातून निबंध तयार करता येईल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत नमो नमः. धन्यवाद.